हे आपण 1 किलो रवा घेतलेला आहे आणि मी 3 दिवसापूर्वी भिजत टाकलेलं होतं. ते व्हिडिओ मी काढलेलं नाही आहे, त्यासाठी सॉरी. आता हे जे 3 दिवसानंतरनी पाणी सगळं काढून घेतलेलं आहे आपण. आणि खाली बघा चीक आहे. हा पूर्ण असं ढवळून घ्यायचं. खाली गाठी झालेले असतात, तर जेवढं रवा तेवढंच पाणी ओतायचं. तर एक पातेलं चीक भरलेलं आहे माझं. तेवढंच एक पातेलं पाणी मी आता गरम करायला ठेवत आहे. पाणी गरम होत आहे. जेवढं पातेलं पाणी घेतलं तेवढंच चीक आहे. त्यामध्ये थोडंसं तेल, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे 1 चमचा. पाणी गरम होत आहे. पाण्याला उकळी आली की लगेच आपण चीक टाकणार आहोत. एक हाताने लाटणे असे फिरवत एका हाताने चीक टाकून असं ढवळून घेत आहे. असंच लास्टपर्यंत लाटण्याने फिरवत राहायचं. गॅस बारीक केलेलं आहे मी. पटपट पटपट असं लाटणं फिरवून, म्हणजे खाली गाठी होऊ नये म्हणून. तर कशी शिजत आहे बघा. हात वल्ले करून शिजले का नाही पाहिजे. हाताला चिटकत नसेल तर आपलं चीक पूर्ण शिजलेलं आहे. आता लगेच साच्यामध्ये चीक भरून त्याची कुरडया पाडून घेऊ आपण. हे बघा कसं चीक खाली पडायला व्यवस्थित पडायला लागले, म्हणजे आपलं चीक पूर्ण शिजलेलं आहे. तुम्हाला अजून एक कुरडई मी पाडून दाखवते. हे बघा मस्त असं कुरडई पडलेली आहे. 4 दिवसानंतर आपले कुरडई बघा कशी वाळलेले आहेत. आणि हे बघा मस्त असं फुगलेले आहे बघा.